नमस्कार मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची येणार? महायुती की महाविकास आघाडी? राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता सत्ता स्थापनेवरून मोठा पेच निर्माण झालाय आणि याच पार्श्वभूमीवर आज सांगलीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण राजकीय समीकरण. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीतील घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीला जनसुराज्याचे समित कदम, शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाभर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील उपस्थित होते. मात्र खानापूर मतदारसंघातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष अजूनही कायम आहे. निवडणुकीत टोकाचा सामना झाल्यानंतर पुन्हा एकत्र सत्तेत कसे सहभागी व्हायचे असा सवाल शिवसेना शिंदे गटाकडून उपस्थित केला जात आहे. महायुतीकडे सध्या 18 सदस्य आहेत. बहुमतासाठी अजित पवार गटाचे 6 आणि शिवसेना शिंदे गटाचे 7 सदस्य आवश्यक आहेत. पालकमंत्री पाटील यांनी सव्वा वर्षासाठी अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव मांडला असला तरी अजून अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान महाविकास आघाडीनेही हालचाली वेगवान केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट मिळून एकूण 30 सदस्य आहेत. बहुमतासाठी त्यांना फक्त एका मताची गरज आहे. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाने पुढाकार घेतला असून आज सांगलीत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आमदार जयंत पाटील आणि आमदार रोहित पाटील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका बाजूला महायुतीत अंतर्गत मतने तर दुसऱ्या बाजूला मवियाची एकजूट आणि सक्रिय हालचाल. अशा परिस्थितीत सांगली जिल्हा परिषदेत सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार? प्रदेश पातळीवरून निर्णय होणार की स्थानिक पातळीवर तोडगा निघणार? सध्या तरी सांगलीच्या राजकारणात उत्सुकता शिखेला पोहोचली आहे. सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा हा पेच नेमका कसा सुटतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तुमच्या मते सांगलीत सत्ता कोणाची येणार? महायुती की महाविकास आघाडी? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.